27 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. अध्याय 6वा आत्मसंयोग योग. ओवी क्रमांक 391 पासून पुढे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि. ईशते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन. यो मा पश्यन्ति सर्वत्र सर्व च मयि पश्यति. तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाही सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे एतुले होवा वेगा. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूताचेनी अनेकपणे अनेक नो हे अंतःकरणे केवळ एक तत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीच आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पांडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचेनी आयुष्य रसू का गगनाचेनी माने अवकाशू तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुष तोगा. सर्वभूतस्थितं यो मा भजत्येकमास्थितः. सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जिने एक्याची आदिठी सर्वत्र मातेची किरीटी. देखिला जैसा पटी तंतु एको. का स्वरूपे तरी बहुते आहाती परितैसी सोनी बहुवे न होती. ऐसी एक्या चळाची स्थिती केली जेने. ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुले रोपे नाही लावली. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसेनी आडे. जो प्रतितेचेनी पाडे मजसी तुके. माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचेनी अनुभवे. तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. आता शरीर तरी आहे परिशरीराचा तो नोहे. ऐसे बोलवरी होय ते करूये काही. आत्मोपमेन सर्वत्रं समं पश्यन्ति अर्जुन. सुखं वा यदि वा दुःख स योगी परमो मतः. म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे. जो चराचर देखे अखंडित. सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभ कर्मे. दोन्ही जैसी मनोधर्मे नेनीची जो. हे समविषम भाव आणि कै विचित्र जे सर्व. ते मानी जैसे अवयव आपुले होती. हे एक एक काय सांगावे. जया त्रैलोक्येची आगवे. मी ऐसे स्वभावे बोधा आले. तयाही देह एकुकीर आधी. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती. परी आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे. ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवागा. हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी. जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही. अर्जुन उवाच. योऽयं ये योगस्तवा प्रोक्त साम्येन मधुसूदन. एतस्याहं न पश्यामि चंचलं वा स्थितिं स्थिरां. चंचलं हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढं. तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सदृश्यकरम्. तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कनवा. परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे एवढे. हे पैसे पाव म्हणू तरी न सापडे. एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्या. म्हणून ऐसे कैसे घडलं जे मर्कट समाधी घेईल. का रहा म्हणतल्या राहील महावातू. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्यसी हातफळी मिळवणी जाय. जे विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी. बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घेऊ वावो जया संयमची होय सावावो. ते मन आपला स्वभाव सांडील काही. म्हणून मन एक निश्चळ राहील मग आम्हासी साम्य होईल. हे विशेषे न घडेल याची लागी. श्री भगवान उवाच. असंशयं महाभावो मनो दुर्निग्रह चलम. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. तव श्रीकृष्ण म्हणती साचची बोलत आहसी ते तैसेची. या मनाचा कीर चपळची स्वभावोगा. परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे. तरी केतुलने एक अवसरे स्थिरावेल. का जे या मनाचे एक निके. जे देखिले गोडीच्या ठाया सोके.
म्हणून अनुभव सुखची कौतुके दावित जाईजे. आणि मी तर सर्व देहामध्ये आहे आणि माझ्या ठिकाणी हे सर्व आहे, यात शंका नाही. अशा रीतीने ईश्वर व जग एकमेकात मिसळलेले आहेत, परंतु साधकाने बुद्धीचा निश्चय मात्र करावा. अर्जुना, जो एकत्वत्व भावाने सर्व भूताच्या ठिकाणी मीच आहे असे मानून मला भजतो, प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या मनात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी केवळ माझेच एकत्व जाणतो, मग तो आणि मी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. जसे दिवा व प्रकाश एकच, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याच्या ठिकाणी एकेतेने आहोत. ज्याप्रमाणे पाणी म्हटले की ओलावा अथवा आकाश म्हटले की पोकळी आहेच, त्याप्रमाणे माझ्या रूपाने जो पुरुष रूपवान आहे. जसे वस्त्रांमध्ये केवळ एक स्तूतच असते, तसे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे, अथवा अलंकार भिन्न असले तरी सोने एकच आहे, अशा एकाच्या पर्वताप्रमाणे ज्याचा निश्चय स्थिर आहे, अथवा जितकी झाडाची पाने तितकी रोपे लावलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उजाडली आहे, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी त्यात तो गुंतत नाही. तो अनुभवाच्या बळावर माझ्या योग्यतेचाच झाला. माझे व्यापकपण त्याला अनुभवाने कळले, म्हणून त्याला व्यापक जरी म्हटले नाही तरी तो व्यापकच आहे. आता तो देहधारी असला तरी त्याला तादात्म्यता नसते, असे त्याच्या स्थितीचे शब्दाने वर्णन करता येत नाही. अर्जुना, आता जास्त बोलणे नको. जो नेहमी आपल्यासारखे जग मानतो, जो सुख व दुःख यांचे विकार अथवा शुभ अशुभ कर्मे ही दोन आहेत असे जो मनाने समजत नाही, सम आणि विषम असा भाव मनात न धरता इतरही सर्व वस्तू आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत असे जो समजतो, हे वेगवेगळे काय सांगावे. ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहज प्राप्त झाले आहे, त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आणि तो सुखदुःख भोगतो असे लोकही म्हणतात हे खरे, पण आमचा अनुभव असा आहे की तो परब्रह्म आहे. म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे आणि आपण जगत व्हावे. हे अर्जुना, अशा एका साम्याचीच उपासना कर. तू साम्य दृष्टी ठेव. समदृष्टीसारखा या जगात दुसरा लाभ नाही, असे आम्ही यासाठी पुष्कळ प्रसंगी सांगत आलो आहोत. अर्जुन म्हणाला, तुम्ही दयाळू होऊन या समतेचा मार्ग सांगितला खरा, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे आहे, केवढे आहे हे पाहू गेल्या काही सापडत नाही. त्याला भटकण्याला त्रैलोक्य अपुरेच पडते. ते मन कसे स्थिरावेल, माकड कधी शांत बसेल, सोसाट्याचा वारा कधी बनता थांबेल. जे मन बुद्धीला छळते, केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि धैर्याच्या हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघून जाते, ते विवेकाला मोहात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि स्वस्थ बसू म्हटले तरी दाही दिशाने हिंडवते. जो जो आवरावे तो तो उसळते, जे स्वयमामुळे स्वैर होते, असे हे जे मन आपला स्वभाव सोडेल का सांग. म्हणून हे मन जर स्थिर राहील तर आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल, परंतु मनाच्या चंचल वृत्तीमुळे ती दृष्टी केवळ प्राप्त होणे कठीण आहे. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, तू जे हे बोलतो आहे ते सत्य आहे. अत्यंत चंचल असणे हा मनाचा स्वभावच आहे, परंतु वैराग्याच्या बळावर मन जर अभ्यासाकडे लावले तर ते काही वेळाने ते स्थिर होईल. कारण मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे, त्याला ज्याची चटक लागेल त्याच ठिकाणी ते राहायला सुखावते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवीत जावे, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.